बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय वेगळ्या चर्चा। आता मी उस्मानाबाद धाराशिव शहराच्या बायपास रोडवर आहे आणि इकडे माझ्या पुढच्या बाजूला डीमार्ट आहे आणि इथं पोद्दार शाळा आहे, पोद्दार इंग्लिश स्कूल आहे। आणि या शाळेमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकणारा विद्यार्थी अर्णव अजय सोनवणे याचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। याच्या पूर्वी पण या ठिकाणी खूप अपघात झाले, बऱ्याच लोकांना अपंगत्व आलं, काही बळी गेले आणि आता धाराशिवकरांनी इथं आक्रमक होऊन रास्ता रोको केलेला आहे। इथं आता रास्ता रोको पुढे सुरू आहे, नेमका पण रास्ता रोको ज्या ठिकाणी चालू आहे त्याचा व्हिडिओ दाखवणार। मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,19,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, कोणतेही विषय असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतो। ज्या ठिकाणी आता रस्ता रोको सुरू आहे तिथला आमच्याकडे व्हिडिओ आम्ही करणार आहेत। आता थेट बघूया आपण त्या ठिकाणी जाऊ। काय नाही पत्रकार असलं तरी सुट्टी नाही। पत्रकारांना मदत करावी लागते, देवाला सुद्धा सुट्टी नाही। देवाला तात्काळ सर्व्हिस रोड तात्काळ अंडरपास लवकर झालाच पाहिजे, अंडरपास लवकर झालाच पाहिजे। अरे होत कसं नाही। सर्व्हिसवर तात्काळ झालाच पाहिजे, सर्व्हिसवर तात्काळ झालाच पाहिजे, अंडरपास तात्काळ झालाच पाहिजे। निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या एनएचच्या आरबीआयचा धिक्कार असो, निष्पाप विद्यार्थ्याचा बळी घेणाऱ्या एनएचआयचा धिक्कार असो, निष्पाप विद्यार्थ्याचा बळी घेणाऱ्या एनएचआयचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। निष्पाप विद्यार्थ्याचा बळी घेणाऱ्या एनएचआयचा धिक्कार असो, सर्व्हिसवर तात्काळ झालाच पाहिजे, सर्व्हिसवर तात्काळ झालाच पाहिजे, अंडरपास तात्काळ झालाच पाहिजे, परवा दिवशी आपण समोर यावं, पालक आपण सर्वांनी पुढे यावं। विद्यार्थी आपण बघितलं परवा दिवशी कोटाण शाळेमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकत असलेला कुमार
अर्णव अजय सोनवणे या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सर्व्हिस होत असल्यामुळे निधन झालं. मागील 7 वर्षापासून आम्ही स्वतः या शहरातील नागरिक व या परिसरातील सर्व नागरिक या पोतदार शाळेमध्ये जे पालक आपल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलेलं आहे या सर्वांनी मागील 7 वर्षापासून या ठिकाणी सर्व्हिस रोड होणं गरजेचं आहे. अंडरपास होणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी उपार रोड आहे त्या ठिकाणी पण मागील 7 वर्षापासून या ठिकाणी लढा चालू आहे. वेगवेगळी IRB असेल, एरियाची इंजिन कंपनी असेल, माननीय जिल्हाधिकारी यांना वेगवेगळी आम्ही या ठिकाणी निवेदनं दिली. या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर तरी देखील एरियाच्या कंपनी IRB करत होती. आम्ही वाहनामधील या नागरिकांना सोबत घेऊन वाहनाच्या चाकाच्या हवा सोडल्या तरी पण त्यांची चिमणी कधी सोडलेली नाही. परत आम्ही आत्मदानाचा इशारा दिला. आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पण आम्ही त्यांना सांगितलं की आमच्यावर यासाठी 100 जरी गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला काही हरकत नाही. परंतु अजून किती जणांचा बळी घ्यायचा या NHAचा व IRBचा संकल्प आहे. कारण या ठिकाणी जर सर्व्हिस रोड असता तर तो अर्णव नावाचा विद्यार्थी या ठिकाणी त्याचा जीव गमवावा लागला नसता. आपण बघतो थोडंसं कसं सांभाळतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये जर काय असेल ते प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, एक शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण शिकून कधी मोठं व्हावं, गाव कमावं. परंतु आपल्या आयुष्याची जी जबाबदारी असेल ती त्याच्यासाठी खर्च करतात. परंतु इथं असं झालंय सर्व्हिस रोड नाही. मग आपला विद्यार्थी असेल, आपली मुलगी असेल, आपला मुलगा असेल, शाळेत जर पाठवला तर घरी येईपर्यंत काही सुखरूप येतील का नाही याची शाश्वती नाही. कारण येतानाच आपल्याला मिळून दिशेने प्रवेश करावा लागतो आणि आपल्या जीवावर घेतलं जातं. आतापर्यंत या ठिकाणी 20 ते 25 तसेच नागरिकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. परंतु आतापर्यंत NHA कंपनी असेल, IRB असेल त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. आता कुठेतरी आम्ही काल या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला भेटलो. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आतापर्यंत या ठिकाणी 20 ते 25 जणांचा बळी गेलेला आहे. 100च्या वरी लोक साहेबांची झालेले आहे. म्हणजे अजून कंपनी कशाची वाट बघत आहे. म्हणजे निष्पाप पालकर त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे. त्यांचा काय दोष होता. जर या ठिकाणी सर्व्हिस रोड असता तर तो बालक या मेन रोडवरती आला नसता किंवा त्याचा बळी गेला नसता. आज प्रत्येक आई वडिलांची काय अवस्था असणार आहे याचा विचार देखील केलेला बरा. कारण अपघात झाला या भागातील सर्व नागरिक असतील, त्या कुटुंबातील त्यांचे जे स्नेही असतील त्यांनी सिव्हिलमध्ये त्यांची अवस्था बघितलेली आहे. अशी वाईट वेळ कोणावर येऊ नये. आमचा एकच उद्देश आहे. आमचं NHAला सांगणं आहे, IRBला सांगणं आहे की आम्ही तुमचं तोंडी आता काही ऐकणार नाही. कारण तुम्ही आतापर्यंत भरून टाकायचा, थोडा पसरा करायचं, भरून मलमपट्टी करायची, एवढंच काम केलेलं आहे. तर आम्हाला आता असं नको आहे. कारण कोणालाच असं वाटत नाही की अशी घटना आपल्या घरामध्ये घडावी. आमचं NHA IRB या कंपनीला आमचं म्हणणं आहे की येत्या 15 दिवसाच्या आत या ठिकाणचा पोतदार शाळेपासूनचा ते जुनावाड रोड ते टप्पापर्यंत या भागाचा सर्व्हिस रोड तात्काळ करून तरी द्यायचा. ते पण मजबूतीकरणाचं नाही, पक्का डांबरीकरण करून द्यायचा. तरच आम्ही या ठिकाणावर इथून म्हणजे हा रस्ता रोको थांबवणार. अन्यथा आम्ही इथून उठणार नाही. आणि आता फक्त काल आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, परंतु ही वेळ यायला नाही पाहिजे होती. जर तुम्ही ही कामं वेळीच केली असती. कारण आपण बघतो की धाराशिव उस्मानाबाद शहर 1.5 ते 2 लाख लोकसंख्येचं शहर आहे. जवळपास या शहराची एंट्री मुळात चुकीची आहे. शहराचं प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी मोठा अंडरपास असणं गरजेचं आहे. परंतु आपण बघतो की शिंगोली सर्किट हाऊस या ठिकाणाहून जर नवीन व्यक्ती आला तर त्याला आपलं शहर कुठं सुरुवात होत आहे ते कळत नाही. ती व्यक्ती डायरेक्ट ज्यावेळेस साध्या चौकामध्ये जाते त्यावेळेस त्याला लक्षात येतं की शहर पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे एवढी मोठी भूल चौक याच्या डिझाईनमध्ये होतं, परंतु यांची मनमानी एवढी असायची की काही केलं तर त्यांनी आंदोलनाचं कधी दाद दिली नाही. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी रस्ता रोकोचा पवित्रा घ्यावा लागला. माझं अजून एकदा वारंवार कंपनीला सांगणं आहे की तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज हे रेल्वे स्टेशनचा जो सर्व्हिस रोड आहे हा 7 मीटर रुंदीचा असला पाहिजे.
त्याच्यामध्ये कसलीही त्या 7 मीटरच्या रुंदीमध्ये कमी करू नये. तसेच मेघदूत म्हणजे सर्किट हाऊस हिंगोलीचं ते पोदार शाळेपर्यंत या ठिकाणी दोन्ही बाजूनी पथदिवे असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सकाळी इथं महिला भगिनी जास्त फिरतात, परत ज्येष्ठ मंडळी असते, जे रिटायर्ड लोक आहेत, तरुण असतील, या ठिकाणी मॉर्निंग वॉकला असतात, इव्हिनिंग वॉकला असतात. या ठिकाणी चोऱ्याचं प्रमाण पण बऱ्यापैकी घडलेलं आहे. त्यासाठी या ठिकाणी पथदिवे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांच्या या टेंडरमध्ये या विकासनगरच्या ठिकाणी एक लहान अंडरपास त्यांनी देतो म्हणलेले आहेत, परंतु अजून त्याचंही काम त्यांनी केलेलं नाही. परंतु त्यांनी मान्य केले की आम्ही त्या ठिकाणी देऊ. तसेच या जुना रोडला उपळा गावासह 8 ते 10 खेडेपाडे त्याला जोडली जातात. तर उपळ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता रोको केला होता. त्यांची देखील ग्रामपंचायती ठराव आहे. त्यांच्या ठिकाणी पण एक अंडरपास होणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व मागण्या आम्ही या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल, मान्य जिल्हाधिकारी असतील, NHAIचे संबंधित अधिकारी असतील, IRBचे संबंधित अधिकारी असतील, या भागातील सर्व रहिवासी, या पोदार शाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी असतील, त्यांचे पालक यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे. तर मी या ठिकाणी या शाळेमध्ये शिकणाऱ्या पालकांना जर काय आपलं मनोबल व्यक्त करायचं असेल तर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोबल व्यक्त करावं. सर्वप्रथम 3 दिवसापूर्वी अपघाती निधन झालेला चिरंजीव स्वर्गीय अर्णव अजय सोनवणे याला आपण इथं श्रद्धांजली अर्पण करूया. 2 मिनिट सर्वांनी स्तब्ध राहून त्याला आपण श्रद्धांजली अर्पण करूया. बसा खाली बसून तयार करत आहे. टोल घेण्याचे रस्ते मात्र ज्या लगबगीने केले जातात, परंतु शहरातून जाणाऱ्या हायवेचे जे सर्व्हिस रोड आहेत ते रोड केले जात आहेत. टोल मात्र 10 वर्षापासून त्याच पद्धतीने अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि IRB हे दोन्ही मिळून नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळत आहे. लोकांच्या जीवनाचं देणं घेणं नाही. या रस्त्यावरती अनेक अपघात झाले, अनेक लोक या ठिकाणी मेले ऍक्सिडेंट मध्ये, अनेक लोक जखमी झाले, परंतु IRBच्या चेहऱ्यावरची लकीर सुद्धा बदलत नाही किंवा गांभीर्याने घेतलं जात नाही. ज्या पद्धतीने ते सांगतात की आम्ही या रस्त्यांचे जाळे विणतो, परंतु जाळे विणत असताना की नागरिकांच्या बरोबर यांनी सांगितल्या की रस्त्यावरती असलेले नागरिकांना कुठल्याही विश्वासात घेतलं जात नाही. आणि त्या लोकांनी किती जरी उठाव केला तरी त्यांच्या जीवनावर, त्यांच्या कामावरती कुठलाही परिणाम होत नाही. सगळी यंत्रणा जर आणली त्यांनी, ज्या पद्धतीने टोलचे रस्ते त्यांनी इतक्या जलद गतीने केले, त्याच पद्धतीने सर्व्हिसची वाईट बातमी घरामध्ये येते आणि जो आघात आहे तो आईबापाच्या
हृदयावरती आणि मेंदूवरती होतो. त्याचं भविष्य अंधकारमय होतं, त्यांना त्याची जाणीव होते, परंतु IRB ला त्याची जाणीव होत नाही. आणि म्हणून हा मुकाट बसण्याचा जो प्रकार आहे शहरवासियांचा, की अनेक वेळा आंदोलन केले, काही फरक पडला नाही. अनेक वेळा रस्ता रोको केला, काहीच फरक पडला नाही. यात आता जर 15 दिवसाच्या आत जरी रस्ते झाले नाहीत आपण येत्या 15 दिवसामध्ये जर हा रस्ता कापसा केला नाही तर याच्यावरती नाही आणि अनेक केले नाही मंजूर नव्हता. खासदार साहेबांनी याचा पाठपुरावा केला, तेव्हा कुठं गेल्या वर्षी हा सर्व मंजूर झाला. सोमनाथ आप्पा गुरव आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी वेळोवेळी या ठिकाणी आंदोलनं केली या रस्त्याच्या संदर्भात. तेव्हा कुठं थोडी बहुत प्रशासनाला जाग आली. या हायवेचे जे नॅशनल हायवेचे जे पेढे आहेत त्यावेळेस कदम साहेब होते, आता मला वाटतं पांडे आहेत. यांना वेळोवेळी धरल्यावर सुद्धा या लोकांनी धाराशिवच्या या विषयाकडे दुर्लक्ष केलं आणि हा नावाचा मुलगा आता मृत्युमुखी पडला. याच्या आधी मला वाटतं या 1.5 वर्षामध्ये किमान 100 लोक या बायपासला आतापर्यंत मृत्युमुखी पडले. साधारणतः 1 आठवड्याखाली इथंच टापवे बिल्डिंग जवळ अडचण तर एकूण नाही, त्या सर्व्हिस सोडून जात असताना त्यांना उडवलं आणि डोक्याला मार लागून त्या 4-5 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होत त्यांच्या जागीच वाढल्या. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की धाराशिवच्या लोकांनी विशेष म्हणजे आता या पोदारचे ज्यांना ज्यांचे स्टुडंट तिथं आहेत, मुलं तिथं आहेत, या लोकांनी कुठंतरी सजग व्हायला पाहिजे. आंदोलन केल्याशिवाय आणि आपला हक्क मागितल्याशिवाय आपण आता मागं सरलं नाही पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण की प्रत्येक वेळेस कोणाचा तरी बळी जाणार आहे आणि बळी जायची आपण वाट बघायची का, असा प्रश्न मला या ठिकाणी पडतो. आपल्या धाराशिवमध्ये फक्त या बायपासचाच विषय नाही, कुठल्याही विषयासाठी बघा तुम्ही लोक उतरत नाही. उठाव झाल्याशिवाय आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत. आणि आता हा जो बायपासचा सर्व्हिस रोड आहे हा 15 दिवसात संपूर्ण हा सर्व्हिस रोड पूर्ण झाला पाहिजे. याच्यासाठी आपण हे आंदोलन छेडलंय. फक्त पोद्दारच नाही, इथून इंजिनिअरिंग कॉलेज पण दोन्ही साईडचा हा सर्व्हिस रोड झाला पाहिजे. आणि भविष्यामध्ये कुणाचा मुलगा असेल, आई असेल, वडील असतील, कुणाचा भाऊ असेल, याच्यामध्ये या संकटात जाण्यापेक्षा आपण सजग होऊन याला सामोरं गेलो पाहिजे. आणि या प्रशासनाला जाग येण्यासाठी याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन या ठिकाणी आपण छेडले पाहिजेत, एवढंच मला या ठिकाणी सांगत वाटतं. धन्यवाद. भगिनीचा, माझ्या भावाचा, एक लहान बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ह्याचा सर्वस्व जबाबदारी हे IRBची आहे. जवळपास आज 10 वर्ष झालं आम्ही जनतेने पैसा जमा करून आम्ही हे सर्व्हिस रोड करू. जर या जिल्ह्यामधले आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, पूर्वीचे आता होणारे असतील, त्यांनी जर आपल्या काल्याची गॅरंटी देऊ शकत नसतील तर यांनी आपल्याकडनं टोल घेतला नाही पाहिजे. आपण टोल माझा हात पाय मोडला नाही आणि माझा जीव गेला नाही, एवढंच भाग्य मी अनुभवलंय. पण किती जोरात झाला दुसऱ्या 2 गरज नाही. ह्या पट्ट्यामध्ये कसं झालेलं आहे आणि ही गोष्ट आपण सगळ्यांना माहीत होती. आपण पण इथून
डीमार्टकडे जाताना त्याच्यामध्ये आरोपीवर कारवाई करण्यात आलेली आहे. सुटल्याशिवाय मी ताब्यात घेणार ना. कारवाई करणार त्याच्यावर. जखमी आहे तो. त्याची मनस्थिती हे आहे. तुमचा एक माणूस पण नाही तुम्ही जबाबदारी घेणार हा घेणार ना. लिखित मध्ये द्या आम्हाला तुम्ही जबाबदारी घेणार करणार कारवाई म्हणून काय करायचं कारवाई अपघाताची केली आहे का त्यांना पळून गेलं ना. नवीन याच्याकडून कारवाई केली दाखल केलं नवीन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. पत्र आणलं आज पोद्दार इंटरनॅशनल स्कूल धाराशिव त्यासमोर जे तमाम धाराशिवमधील नागरिकांच्या वतीनं शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूचा जो सर्व्हिस रोड आहे त्याच्या रोडच्या अनुषंगाने चालू असलेल्या या कामकाजाबाबत निवेदन देण्यासाठी आणि या सर्व्हिस रोडच्या रुंदीची आणि कामाच्या गुणवत्तेची या ठिकाणी शासनानं दखल घेण्यासाठी धाराशिव जिल्हा विद्युत मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे आलेलो आहोत. सर्वप्रथम मला या ठिकाणी नमूद करत असताना दुःख होत आहे की या डीमार्ट सर्व्हिस रोड लगत एका चिमुकल्याचा दुर्दैवी बळी या ठिकाणी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं आणि रस्ता जेवढा अपेक्षित आहे जेवढी रुंदी अपेक्षित आहे तेवढी नसल्यामुळं दुर्दैवी अंत झालेला आहे. त्याच्या परिवाराच्या दुःखामध्ये जिल्हा विद्युत मंडळाचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण सहभागी आहोत. तसेच इथून पुढे जो काही त्या चिमुकल्याचा अंत झालेला आहे त्याच्यासाठी जो काही कायदेशीर लढा लढण्याची जी काही या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी मी जिल्हा विद्युत मंडळ धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो की जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढण्यासाठी आमचं जिल्हा विद्युत मंडळ आपल्या पाठीशी उभं आहे. कंपनीचा 8 तास पार होता. मी त्यांना म्हणलं की ही जी माहितीच नाही आमची तुम्ही एवढं करायची काही का करावं लागलं तर ती जुनी वर्क ऑर्डर होती त्यामुळे आम्हाला ते काम करावं लागतंय. मी पण नगरपालिके सदस्य आहे. कामाची प्रक्रिया कशी असते मला माहिती आहे. म्हणलं तुम्ही आता ही स्टँड उभा केलेत म्हणलं त्याचा जिओ टॅगिंगला फोटो टाकू शकता. तुमची निधी परत जात नाही तुमची वर्क ऑर्डर कॅन्सल होत नाही. परंतु या ठिकाणी अपघात व्हायला लागलेत अनेकांची बळी चालले जीव चाललेत तर तुम्ही सर्व्हिस रोड कमी गरजेचं आहे. त्या अगोदर प्रायोरिटी करा म्हणून मी ते काम थांबवलं. तर तुम्हाला खोटं वाटत असेल माझ्यासोबत अंधारे होते उमेश राजे असतील आमचे बाबूराव चव्हाण असतील आम्हाला बोलून घेतात माझ्यावर तक्रार दिली की हा माणूस त्या फ्लायओव्हरच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतो पण माझ्या विरोधात पोलीस तक्रार दिली. मी तुम्हाला समोर सांगू इच्छितो की अशा 10 तक्रारी माझ्यावर दाखल झाल्या तर मी कुठल्या बाबतीत घेणारा नाही. मी म्हणतो की 15 दिवसामध्ये रायटिंगमध्ये आम्हाला अपेक्षित आहे येण्याच्या कंपनीकडून IRB-कडून पोद्दार शाळेपासून ते त्या पंपापर्यंत सर्व्हिस रोड डांबरीकरणाचा आमचं म्हणणं नाही की मजबूतीकरण खडीकरण नको आहे फक्त डांबरीकरण करून द्यावं. विकासनगरचा अंडरपास द्यावा तसेच उपयाला जोडणारा अंडरपास याचा रितसर प्रस्ताव संबंधित विभागाला पाठवावा. आम्ही म्हणत नाहीत की उपयाचा तुम्ही आताच कामाला करून द्या परंतु त्याचा रितसर प्रस्ताव तुम्ही पाठवून द्यावा असं आम्हाला इन रायटिंग मध्ये द्यायचं आहे. आणि येत्या 15 दिवसामध्ये जर सर्व्हिस रोड नाही केला तर या ठिकाणी JCB लावून आपण स्वतःचा रस्ता उकरू. तसेच असेल आज आपण बघतो की खरं तर त्या कुटुंबावर एवढी वाईट वेळ आलेली आहे. आज त्याच्या घराची परिस्थितीचा विचार आपण केला तर ती म्हणजे आपल्या मनाला आपल्यासारखं होईल. पण माझं म्हणणं एकच आहे की सर्व्हिस रोड 15 दिवसामध्ये नाही केला तर आपण रस्ता तर खोदणार आहेत आणि संबंधित NHA असेल IRB असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करणार आहे मी स्वतः. आणि तसेच एवढे 15 दिवस जाऊन ह्यांना जर पादर नाही फुटला तर या ठिकाणी मी स्वतः व या परिसरातील नागरिक व माता भगिनी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार. यानंतर जर कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलू.
या नॅशनल हायवेच्या आंदोलनासाठी आज एका मुलाचा बळी द्यावा लागला, अथवा घ्यावा लागला आणि त्या सर्वसामान्यांच्या त्याच्यात आला नाही. माझी खंत आहे की बाबा लोकप्रतिनिधी का आले नाही त्या गोष्टीसाठी, आणि त्यांचं कर्तव्य या गोष्टीसाठी की यावं इथं लोकप्रतिनिधी यावं. आज तुमच्या आमच्या सोबत येऊन हा लढा लढायला पाहिजे होता. तरी इथून पुढे अपेक्षा करतो येणाऱ्या आंदोलनात त्यांना 15 दिवसाचा मुदत दिलेली आहे आणि त्या आंदोलनात ह्या जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी असावे. नाहीतर मी तुम्हाला इथं सांगतो लोकप्रतिनिधीला मी जिल्ह्यात फिरू देणार नाही, प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असू द्या, कारण की सध्या सर्वसामान्य जनतेवर आहे आणि आज म्हणजे उद्घाटनाच्या वेळेस सगळे लोकप्रतिनिधी पुढे येतात, पण अशा टायमाला कुणीही आलेला नाही. ही माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे आणि तुम्ही फिरू देऊ नका त्यांना. आणि कुणीही जरी नाही केलं, ऐका 15 दिवसाची मुदत आहे नॅशनल हायवेला. माझं म्हणणं आहे इथं कुठं करण्यापेक्षा आपण सर्वजण नागरिक त्या टोल नाक्यावर जमायचं, टोल नाका फोडू, आपण जाळून टाकू टोल नाका, काय टेन्शन करू नका, काय गुन्ह्यावरची दाखल होऊ द्या. असंही काय तुम्हाला कुठंही करण्याची गरज नाही, आमच्यासारख्या गुन्हे दाखल होऊ द्या. पण असं जर गप्प राहिलं तर मग तुमचं काय रोज एक बळी जाणार आहे. आणि याला कुणीही म्हणजे आज जे शहरवासी जमलेत तसं प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक शहरवासियानं जमावं. प्रत्येक आज त्यांच्या घरातला काय ना आपल्या घरातला काय, आज एक निष्पाप पालन केलेला आहे. त्याच्यामुळे माझं एवढं सांगणं आहे पुढच्या 15 दिवसानं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाला प्रत्येकानं हजर राहायचंय आणि कसल्याही प्रकारचं उग्र प्रकारचं आपण आंदोलन करू आणि त्याच्यात प्रत्येक नागरिकांना सहभागी व्हायचंय. नाहीतर शिवाजी महाराज जन्मावर शेजारच्या घरात माझ्यावर गुन्हा दाखल नको, दुसऱ्यावर गुन्हा दाखल होऊ द्या, मी कशा रस्त्यावर उतरू, ही अशी भावना सोडून द्या. प्रत्येकाने एकजुटीने वागायला शिका, तरच तुम्हाला हे प्रशासन, नाहीतर हे प्रशासन काही करणार नाही. आणि तुम्हाला का साहेब तुम्हाला सांगणं आहे ह्या IRBच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ट्रकवाल्यावर तर झालाच पाहिजे, पण IRBच्या 15 दिवसाच्या आत गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही 100% आमच्या स्टाईलनं कुठल्याही पद्धतीनं आंदोलन करू. एवढं सांगतो आणि थांबतो. अर्जुन सोनवणे यांचा या ठिकाणी अपघाती निधन झालेलं आहे, अपघात झालेला आहे. मी प्रथमतः त्या निष्पाप बालकाला माझ्या कुटुंबियाच्या श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं सांगतोय की RBI आणि NH ह्या ज्या 2 कंपन्या आहेत, या 2 कंपन्याला जर ह्या शहरामध्ये काम करायचं होतं तर शहरातल्या नगराध्यक्षांना किंवा नगरपालिकेच्या नगरसेवकांना या कामामध्ये आपण विश्वासात घ्यायला पाहिजे. आणि जे रस्ते या ठिकाणी झाले राष्ट्रीय महामार्ग जो झालेला आहे हा महामार्ग शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. जर बाहेरचे कोणी या शहरामध्ये येण्यासाठी इच्छुक असले तर त्या लोकांना शहरामध्ये जाण्याचा मार्गही लवकर कळत नाही. तो मार्ग अतिशय चुकीचा केलेला आहे. आमची मागणी अशी होती की ज्या ठिकाणी शाहू महाराजांचं त्या ठिकाणी चौक आहे त्या चौकापासून शहराकडे एंट्री व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि जो निष्पाप बालकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी याची सर्व जबाबदारी हे राष्ट्रीय जे NH कंपनी आणि RBI कंपनी IRB कंपनी या दोन्ही कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. जर समजा या 8-15 दिवसामध्ये या 2 कंपन्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही झाला तर शहरातले लोक याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडतील आणि निश्चितच हे जे ह्या दोन्ही कंपन्या यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द होईपर्यंत आम्ही ह्या लढा सोडणार नाहीत हे आपण या ठिकाणी सांगतोय आम्ही. बंधूंनो, आज जो या निष्पाप बालकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आमच्या शहरामध्ये सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. परंतु हे जे IRBचे अधिकारी यांना थोडाही घाम फुटत नाही. जर आमचा एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी सूचना करण्यासाठी गेला तर त्या ठिकाणी सूचना करत असताना त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात. कोण खंडणी मागते अशा पद्धतीचे आरोप करतात. तर हे सर्वप्रथम हे अधिकारी हरामखोर आहे सगळे. ह्या अधिकाऱ्यांनी
ह्या गावातल्या व्यवस्थेसाठी, म्हणजे रस्ता करायचा आहे तर लोकांसाठी करायचा आहे, ही त्यांची खळगी भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी, खिशे भरण्यासाठी रस्ता करायचा नाही, तर ह्या शहराला लगत असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे, जवळच शाळा आहे, याच्यासाठी लवकरात लवकर जो रस्ता हाती घेतलेला आहे तो पूर्ण करावा आणि ह्या दोन्ही कंपन्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो. सर्व्हिस रोड आणि अंडरपास, सर्व्हिस रोड आणि अंडरपास, या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, सर्व्हिस रोड आणि अंडरपास. आपल्या या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी तहसील कार्यालयामधून नॅशनल हायवेचे पत्र घेऊन आलेले अधिकारी आहेत, ते आपल्याला जे पत्र घेऊन आले आहेत ते वाचून दाखवणार आहेत. काल जी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घटनेच्या अनुषंगाने बैठक झाली, त्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण सोलापूर यांनी आश्वासन दिलं, आम्ही 25/12/2024 पर्यंत आपली जी मागणी आहे बायपास रोडची ती कंप्लीट करूया. त्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलेलं आहे. त्याची सर्वांना विनंती आहे की वाचा घेतलं मराठीत आलेला आहे, मराठीमध्ये पण आपल्याला परत येतील अशी आशा करूया. मराठीमध्ये परत एकदा आणून द्या. तुमचं तरी समाधान झालं का त्याला? मराठी ट्रान्सलेशन करून सांगा. ट्रान्सलेशन जेवढं येत आहे. काल जी बैठक झाली समोर घ्या, त्या बैठकीमध्ये झालेला आहे, माईकवर घ्या, त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की खालचा जो बायपासचा रोड आहे तो 25 तारखेपर्यंत पूर्ण करून देऊ असे सांगितलेलं आहे. तो रोड जो आहे डांबरीकरण करणार आहेत. मीटिंग में डीएम साहब ने पोद्दार स्कूल से लेके उपला रोड तक का जो सर्विस रोड है उसका डामरीकरण का 25 तारीख तक का बोला हमको, तो हम सर उसको 25 तारीख तक डामरीकरण करके देंगे. अंडरपास का क्या बोले सर? अंडरपास हमारे पास प्रपोजल द्यायचं आहे. 25 तारीख तक सर पोद्दार स्कूल से और ये आपका उपला रोड इसको हम डामरीकरण करके कनेक्ट करके देंगे. या ठिकाणी आपण सुरुवातीला महिला व विद्यार्थ्यांना आपण अगोदर आज तुम्ही आंदोलन केलंय, नेमकं काय होतं? 2 दिवसापूर्वी पोद्दार शाळेतील इयत्ता 6वी मध्ये शिकत असलेला कुमार अर्णव अजय सोनवणे या विद्यार्थ्याचं सर्व्हिस रोड नसल्यामुळं अपघाती निधन झालं. या ठिकाणी सर्व्हिस रोड व्हावा, अंडरपास व्हावा, पथदिवे बसवावे या मागणीसाठी मागील 7 वर्षापासून मी स्वतः व या भागातील नागरिक जनआंदोलन उभा करत आहेत. परंतु NHI कंपनी असेल, IRB असेल, याला कोणाचं घेणं देणं नाही आहे. या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलास पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी उर्वरित सर्व्हिस रोड व अंडरपास आणि पथदिवे हे दिशा कमिटी असेल व केंद्रीय विभागातून यासाठी निधी मंजूर झाला. त्याबद्दल आम्ही गडकरी साहेबांचे देखील या ठिकाणी आम्ही आभार मानले होते. परंतु फक्त NHIच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी सर्व्हिस रोड झाला नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. आता मग आज निवेदन त्यांनी काय जिम्मेदारी काय घेतली त्यांनी? आज त्यांनी या ठिकाणी आम्हाला लेखी निवेदन दिलंय. येणाऱ्या 25 डिसेंबर रोजी
या ठिकाणचा पोद्दार शाळेपासून ते जुना उभा रोड या ठिकाणचा पक्का रस्ता डांबरीकरणाचा ते आम्हाला करून देणार आहेत। जर असं नाही केलं तर आम्ही या ठिकाणी JCB लावून आम्ही हा रस्ता उकरून टाकणार, तसेच आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार। किती लोक सहभागी होते अंदाजा? या आंदोलनामध्ये 1,500 ते 2,000 लोक सहभागी असतील। पालक या ठिकाणी पालक सहभागी होते, धाराशिव उस्मानाबाद शहरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नाला या शाळेचा बालक अर्णव सोनवणे ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्या मृत्यूचं कारण म्हणजे IRBचं काम निष्काळजीपणे आहे। सर्व्हिस रोड द्यायला पाहिजे होता, अंडरपास द्यायला पाहिजे होता, ते दिलेला नाही म्हणून आमचं आंदोलन आहे। तर ह्या बालकाचा जो मृत्यू झाला आहे, ह्या आम्ही निष्पाप बालकाचा जो मृत्यू झाला आहे हे असं आम्ही होऊ देणार नाही। पुढे जे आमची लेकरं शिकणार आहेत त्यांना पुढं काय अडचण येऊ नये म्हणून आम्ही पूर्ण धाराशिवमधले सगळे नागरिक, सगळे पक्षाचे सर्व सदस्य, सगळे कार्यकर्ते इथं हजर होते आणि आम्ही आताचं टार्गेट ठेवलं आहे की ह्याच्यानंतर आम्ही 25 तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व्हिस रोड कंप्लीट करून देऊ, डांबरीकरण करून देऊ। जर 25 तारखेपर्यंत जर आम्हाला डांबरीकरण नाही करून दिलं तर आम्ही टोल नाक्यावर उग्र आंदोलन करू आणि टोल नाका फोडून काढू। कलेक्टरची राहील, हे कलेक्टरनं जर आम्ही घेतली नाही आणि नाही करून दिलं तर आम्ही आमरण उपोषण तर टोल नाक्यावर करू। एकही गाडीला आम्ही टोल घेऊ देणार नाही, ही गवाही देतो। 2 दिवसापूर्वी पोद्दार शाळेचा विद्यार्थी अर्णव सोनवणे याचं या ठिकाणी अपघाती निधन झालेलं आहे। ते अतिशय ह्या धाराशिव शहराला दुःखाची घटका मोजावी लागलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या शहरातले लोक सातत्यानं जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे पाठपुरावा करत होते, परंतु अद्याप हा सर्व्हिस रोड अद्यापही पूर्ण झालेला नाही। आता आज आंदोलन केलं होतं, किती वेळ होतं आंदोलन? आजचं आंदोलन 1 तासाचं आंदोलन होतं। काय ठरलं मग आजच्या आंदोलनामध्ये नेमकं काय? जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी येणाऱ्या 25/12/2024 पर्यंत हा सर्व्हिस रस्ता करून देतोय अशा पद्धतीचं आश्वासनात्मक आम्हाला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। मग आंदोलन मागे कधी घेतलं? माघार कशी घेतली आंदोलन? माघार म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं आहे, प्रशासनाचा आम्ही मान सन्मान राखतोय, त्याच्यामुळं प्रशासनाने दिलेले पत्र जे आहे त्याचा आदर राखून आम्ही हे आंदोलन आता पाठीमागे घेतलेलं आहे। साईड पट्ट्याच्या रोडमुळं जे एक अपघात झालेला आहे, लहान मुलांचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि ह्या अशाच गोष्टी खूप प्रकार घडलेले आहेत ह्याच्या पाठीमागे पण। त्यांना वारंवार सांगून पण यांनी आत्तापर्यंत कुठलंही न काम केल्यामुळे आज नाविलाजाने सगळ्याचा राग व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी रस्ता रोको करून आज शहरातली वाहतूक थांबवली व आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं। आणि याच्यानंतर जर लवकरात लवकर जर रोडचं काम जर नाही झालं तर आम्ही याच्यापेक्षा जास्त तीव्र किंवा अजून याच्यापेक्षा अजून जास्त काय म्हणता येईल ह्या प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत। ज्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला त्या आंदोलनामध्ये आम्ही थेट पोहोचलो आणि त्या ठिकाणचा व्हिडिओ केला। त्या ठिकाणचे नागरिक जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे। नेमकं कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा। असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता। मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव।